नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. नुकतीच या ठिकाणी यादी जाहीर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि निवड झालेल्या सर्वच्या सर्व अभियोग्यताधारकांचं मनपूर्वक अभिनंदन. आपण जर पाहिलं तर एकंदरीत जागा जर पाहिल्या तर जवळपास 19,754 जागा या मुलाखतीशिवाय त्या ठिकाणी आलेल्या होत्या. परंतु एकंदरीत विचार जर केला तर फक्त 13,119 जागा त्या ठिकाणी भरल्या गेल्या आहेत. याचं कारण म्हणजेच त्या ठिकाणी असणारं जे समांतर आरक्षण असेल याचा देखील मुद्दा खूप महत्त्वाचा असतो, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. एकंदरीत बुलेटिनचा विचार जर केला तर बुलेटिनचे मुद्दे समजून घ्या. आपण यावरती व्यवस्थितपणे प्रत्येक मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. सदर ऑनलाईन चाचणी दिनांक 27/5/2025 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले. त्यातील उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेले 1,70,108 आहेत. मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील पवित्र पोर्टलवर दिनांक 1/5/2026 ते 20/8/2026 या दरम्यान जाहिराती प्राप्त झाल्या आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक 6/8/2026 ते 16/8/2026 या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत. पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आता मुलाखतीशिवाय या प्रकारातील गुणवत्ता यादी आज सायंकाळी म्हणजे आज 7 वाजता जाहीर करण्यात येत आहे. यामध्ये आपण जर पाहिलं तर मुलाखतीशिवाय या प्रकारात व्यवस्थापन निहाय प्राप्त जाहिराती व शिफारस झालेल्या पदांचा तपशील पहा. जिल्हा परिषदेला एकूण 13,225 त्या ठिकाणी पदसंख्या होती, परंतु शिफारस झाली फक्त 8,481 उमेदवारांची, कारण की इतर उमेदवार त्या जागेसाठी मिळालेले नाहीत. याचा अर्थ होतो नगरपालिका परिषदेसाठी 280 जागा होत्या, 226 उमेदवार त्या ठिकाणी शिफारस झालेली आहे. महानगरपालिकेसाठी 1954 उमेदवार होते, शिफारस झालेले 1306 उमेदवार आहेत. आदिवासी विभागाचा विचार जर केला तर 2,421 जागा होत्या, 1,601 जागांवरती उमेदवारांची शिफारस झालेली आहे. शासकीय विद्यानिकेतनमध्ये 56 जागा होत्या, 54 जागावरती शिफारस झालेली आहे. आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये 1,818 जागा होत्या, 1,451 जागा. अशा एकूण जर पाहिल्या तर 19,754 जागा होत्या, परंतु त्या ठिकाणी शिफारस झालेले उमेदवार फक्त 13,119. आणि हे फक्त म्हणण्यापेक्षा जवळपास 13,000 म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती जागा खरं तर भरल्या गेलेल्या आहेत. उर्वरित ज्या जागा भरल्या गेल्या नाही त्या जागा नक्कीच कन्व्हर्टेड राऊंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड फेजमध्ये देखील चांगल्या जागा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि त्यामध्ये तुमचं काम 100% होईल. या भरतीमध्ये आपण जर पाहिलं फेज 1मध्ये ज्या उमेदवारांना संधी मिळाली नाही किंवा त्यांचं काम या ठिकाणी झालेलं नसेल, त्यांचं काम पुढील राऊंडमध्ये पुढच्या फेजमध्ये 110% होईल. त्यामुळं काळजी करू नका, ताण घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. त्यामुळं निवड झालेल्या सर्व उमेदवारांचं पुन्हा एकदा खूप खूप असं अभिनंदन, शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.